कारमधील हॉटेल तोडफोड प्रकरणी शिवसैनिकांना जामीन. 15,000च्या जात मुचलक्यावरती वांद्रे कोर्टाकडून मिळाला जामीन. कुणाल कामराचा सीडीआर तपासला जाणार. कामराला कुणी कुणी पैसे पाठवले याचा होणार तपास. योगेश कदमांची माहिती. कुणाल कामराने काही चुकीचं केलं नाही, त्याने केवळ सत्यता मांडली. गाण्याच्या वादावरून उद्धव ठाकरेंनी शिंदेंना डिवचला. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देणार नाही. सुपाऱ्या घेऊन अवमानित करणाऱ्या कुणाल कामरावरती कठोरात कठोर कारवाई करणार. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. मुंबईच्या रस्त्यांच्या कामासंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंची उपस्थिती. विधान भवनात उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळांची भेट. भुजबळांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलं तर तुम्ही चुकीच्या जागेवरती उभं राहून बोलताय, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. कुंभमेळ्याच्या नावावरून साधू महंतांमध्ये 2 मतप्रवाह. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर साधू महंतांमधील वाद शिगेला. संदर्भ तपासून मुख्यमंत्र्यांना कळवू, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. सोलापूर आणि तुळजापूरमध्ये मुसळधार पाऊस. सोलापूर शहराच्या अनेक भागात जोरदार पाऊस. तुळजापूरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ. नमस्कार, मी आमिर केद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापुरात ऐन उन्हाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडलाय. अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 8 दिवसांपासून 40 अंशांवरती असलेला पारा खाली येत थेट पाऊस पडलेला आहे. दरम्यान एकीकडे उकाड्यातून दिलासा मिळालेला असला तरी सुद्धा उन्हाळी पिकांना मात्र पावसामुळे फटका बसणार आहे. भर उन्हाळ्यात धाराशिवच्या तुळजापूर शहरामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे दर्शनासाठी आलेल्या भक्तांची धावपळ झाली आहे. दरम्यान या पावसामुळे आंबा, द्राक्ष आणि गव्हाच्या पिकाला फटका बसणार आहे. चिपळूणचं तिवरे धरण फुटल्यामुळे जलस्रोत आटलेला आहे. धरणाच्या खालील भागात 35 ते 40 गावात तीव्र पाणी टंचाईचं संकट ओढावलंय. मार्च संपण्याआधीच गावातील विहिरी, कुपनलिका आणि जलसाठे कोरडे पडू लागले. जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या गावात पाण्याची तपासणी करण्यात आलेली आहे. यात तब्बल 219 ठिकाणी पाण्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय. या ठिकाणी रेड मार्किंग करत पाणी उकळून प्या असं आवाहन नागरिकांना केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील वाघूर आणि हतनूर प्रकल्प वगळला तर बहुतांश प्रकल्पांमध्ये पाणीसाठा निम्म्यावरती आलाय. गिरणा धरणातील पाणीसाठा 37% आलाय. तर अनेक भागातील विहिरी आटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भीषण पाणी टंचाईची भीती वर्तवण्यात येते. रायगड जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागलाय. जिल्ह्यातील 28 धरणांमध्ये सध्या 53% पाणीसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यामध्ये परिस्थिती निर्माण झाल्याने मे महिन्यापर्यंत पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे. चेन्नई अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेसमध्ये लोको पायलटने तिकीट निरीक्षकाला मारहाण केलेली आहे. सीट उपलब्ध करून न दिल्याच्या रागातून ही मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर भुसावळ रेल्वे मंडळातील टीसीनी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध नोंदवला आहे. आमगाव ते देवरी राष्ट्रीय महामार्गावरती 2 महिन्यांपासून खड्डा खोदून ठेवण्यात आलेला आहे. या खड्ड्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. दरम्यान बांधकाम कंपनी आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय. जालन्याच्या भोकरदन अनवा रोडवरील आलापूर शिवारामध्ये शेतातील उभ्या पिकांना भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 15 एकरवरील मका आणि गव्हाचं पीक जळून खाक झालंय. विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती आहे. मंचर इथे बटाटा वाणाचे व्यापारी आणि प्रयोगशील शेतकरी शांताराम थोरात यांनी आपल्या शेतामध्ये प्रायोगिक तत्वावरती शुगर फ्री निळकंठ जातीच्या निळ्या बटाट्याची लागवड केलेली आहे. हा पहिलाच उपक्रम असून विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात हा बटाटा वापरला जातो. जळगावात तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचं भौगोलिक स्थान आणि हवामान पर्यावरणीय घटकासह मानवी हस्तक्षेपामुळे जळगावचं तापमान थेट 49 अंशांवरती पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावकरांच्या चिंतेमध्ये भर पडली.
हिंगोलीच्या केंद्रा खुर्द इकडे माळरान जमिनीत शेतकरी सुभाषराव देशमुख यांनी उन्हाळी तुरीची लागवड केलेली आहे। शेतकऱ्यांनी नवा प्रयोग करत उन्हाळ्यामध्ये तूर पीक घेतलेलं, त्यामुळे सध्या तुरीला मोठ्या प्रमाणात शेंगा देखील लागल्या। धाराशिवच्या कळंबमध्ये कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू होत असल्याचा प्रकार समोर आलाय। रोज 5 ते 6 कावळ्यांचा मृत्यू होत असून आतापर्यंत 50 कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय। बर्ड फ्लू आजारामुळे कावळ्यांचा मृत्यू होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। जळगावच्या चोपड्यात वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। उपजिल्हा रुग्णालयात आणि ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आले। लातूर महापालिकेकडे गेल्या वर्षी धरून सुमारे 2,36,00,000ची अकृषी कराची थकबाकी आहे। याबाबत नोटीस देऊन सुद्धा कर भरणा न केल्यामुळे महापालिकेने यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलातील जवळपास 32 गाळे सील केले। बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणाचा सावळा गोंधळ समोर आलाय। महिला शिक्षकांऐवजी मुलांना मजूर महिला शिकवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 200 रुपये रोजंदारीवरती शेलूच्या जिल्हा परिषद शाळेत